हॅलो. आजकाल मी पाहत आहे बरेच मुलं मुली आणि इवन थोडे यंग ॲडल्ट सुद्धा वेगवेगळे प्रॉडक्ट्स स्वतः पहिले ट्राय करून, म्हणजे जसं काही स्टार्टअप्स आहेत नवीन नवीन स्किन केअरचे, हेअर केअरचे, याच्यावरून नवीन नवीन प्रॉडक्ट्स पहिले बोलवून स्वतःवर अप्लाय करून ॲक्ने असतील किंवा डाग असतील किंवा कुठल्या प्रकारचे काही चेहऱ्यावरती कुठलेही प्रॉब्लेम्स असतील छोटे मोठे, पहिले स्वतःची ट्रीटमेंट करतील 2, 4, 6 महिने, किंवा यांनी सांगितलं, मैत्रिणींनी सांगितलं किंवा मित्रांनी सांगितलं, कुठेतरी ऐकलं, कुठे यूट्यूबवर पाहिलं, इंस्टाग्राम रील्सवरून आजकाल जास्तच लोक इन्फ्लुएन्स होत आहेत. हे सगळे प्रॉडक्ट्स ट्राय केल्यानंतरही त्यांना जर इथे येण्याची गरज पडत आहे, तर याचाच अर्थ असा आहे की ते प्रॉडक्ट्स तेवढे इफेक्टिव्ह नव्हते. ओके, मग हे इफेक्टिव्ह नव्हते तर नेमकं त्यांनी केलं काय? त्यांनी तुम्हाला बाय करण्यासाठी इन्फ्लुएन्स केलं. एकदा तुम्ही हा प्रॉडक्ट बाय करा आणि बस झालं. माझा मुद्दा सांगण्याचा एवढाच आहे फक्त इथे की तुम्ही आंधळेपणाने, फक्त ती कंपनीचा कोणीतरी एक माणूस येतोय जो डॉक्टरही नाही आहे, त्याचे फक्त फॉलोअर जास्त आहेत आणि तो काहीतरी सांगतोय, ती दिसायला खूप सुंदर आहे, ती स्वतः मेकअप करून तिथे रील बनवत आहे, हा प्रॉडक्ट ती लावून दाखवते हातावर, चेहऱ्यावर किंवा केसांवरती, आणि त्या प्रॉडक्टनी पहा किती सुंदर केस झाले. तिचे सुंदर केस आधीच होते, तिची सुंदर स्किन आधीच होती, त्याच्यामुळे ती जास्त, आणि तोच प्रॉडक्ट लावला दाखवत असेल तरी तोच प्रॉडक्ट लावलाय तिने, याची काहीही शाश्वती नसते. त्याच्यामुळे अशा रीलच्या मागे न लागता आपलं जे अवेअरनेस आहे ते वाढवा. नेमकं काय आहे, नेमकं व्हिटॅमिन सीचे वेगवेगळे मॉलिक्युल्स जर तुम्ही पाहिले तर मिनिमम 4 ते 5 वेगवेगळे मॉलिक्युल्स आहेत. त्याच्यामुळे या प्रॉडक्टमध्ये पडण्याची गरज मुळातच नाही आहे. एक्सरसाइज बद्दल आज कोणीच बोलत नाही. कुठलाही स्किन इन्फ्लुएन्सर जो स्वतः एक्सरसाइज करतो, स्वतः जिम करतो, स्वतः आपल्या त्वचेची काळजी घेतो, डाएटची काळजी घेतो, तो फक्त एवढं सांगतो की प्रॉडक्ट लावा, तुमची स्किन माझ्यासारखीच होणार आहे, असे स्वप्न तो लोकांना विकतो. त्याच्यामुळे या स्वप्नांमध्ये रियालिटी विसरून जाऊ नका. रियालिटी जी आपली स्किन आहे तीच आपली स्किन आहे, तीच राहणार आहे. चांगली कशी ठेवायची आहे याची मदत मात्र कोणताही डॉक्टर किंवा कोणताही प्रोफेशनल तुम्हाला चांगल्या प्रकारे करू शकतो. त्याच्यामुळे नेहमी डॉक्टरांची मदत घ्या. मी बऱ्याच लोकांना पाहिलेलं आहे, सगळं नुकसान झालेलं आहे, म्हणजे लाईक चेहऱ्याचं किंवा केसांचं खूप वेळ त्यातून गेलेला आहे. आता ती परिस्थिती अशी झाली आहे जी रिव्हर्सिबल नाही आहे, म्हणजे ती इरिव्हर्सिबल झालेली आहे. आता ती परत आणता येत नाही. जेव्हा ती परिस्थिती 6 महिन्या आधी जशी होती तिथून किंवा तिथे आपल्याला परत नेता येत नाही. हा एक मोठा अडचणीचा विषय होऊन बसलेला आहे. त्याच्यामुळे आपापली काळजी घ्या आणि ही रील त्यांच्याशी नक्की शेअर करा ज्यांना नेहमी प्रॉडक्ट्स बदलवण्याची किंवा ह्या इंस्टाग्राम रील्सनी इन्फ्लुएन्स होऊन प्रॉडक्ट्स ऑर्डर करण्याची सवय आहे. थँक्यू सो मच.